जालन्यात भाजपच्या निषेध आंदोलनाला काँग्रेसकडून जोरदार प्रतिआवाहन. खासदार कार्यालयासमोर घोषणाबाजी. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने. जालन्यात भाजपनं काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर निषेध आंदोलन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या पोस्टरला जोडे मारून संताप व्यक्त केला. संबंधित वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी करत प्रतिआवाहन दिले. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे पदाधिकारी शेख इब्राहिम आणि तालुका अध्यक्ष कृष्णा पडुळ यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली तेव्हा भाजपचे कार्यकर्ते गप्प का होते? तसेच नाशिक इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याबाबतही भाजपनं स्पष्ट भूमिका केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी टिपू सुलतान यांचा इंग्रजांविरुद्ध लढणारा स्वातंत्र्य सेनानी म्हणून केलेला उल्लेख आणि इतर नेत्यांच्या वक्तव्यांचा दाखला देत भाजपवर दुहेरी भूमिकेचा आरोप केला. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपच्या आंदोलनाला जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवलं असून पुढील अनुशासनासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आपके जो प्रदेश अध्यक्ष है उन्होंने टिपू सुल्तान और शिवाजी महाराज जी की एक साथ तुलना की है। वैसा कुछ भी नहीं, तोड़ मरोड़ कर बताया गया है। और ये जो बीजेपी के लोग हैं खुद है तो टिपू सुल्तान जी का वेशभूषा लेके खुद की बोली सकते हैं कर्नाटक में, और इधर महाराष्ट्र में बोलते हैं कि भाई उनके विरोध में बोलो। क्यों बोलेंगे? क्योंकि वो भी एक राजा थे, उन्होंने भी छत्रपति शिवाजी महाराज का आदर्श लेके वहाँ पे अंग्रेजों से लड़ा है। और ये यहाँ पे जो है तो ये बीजेपी वाले, ये कोश्यारी जैसे जो राज्यपाल थे अपने महाराष्ट्र में, उनको है तो एक कुछ भी भूषण पुरस्कार ये घोषित, पद्म भूषण घोषित किए। क्यों किए? क्योंकि वो तो शिवाजी महाराज के विरोध में बोलने वाला था। वो आदमी को पद्म भूषण कैंसिल किया जाए, और उसका विरोध हम करते हैं और भारतीय जनता पार्टी का भी विरोध करते हैं। हमारे कार्यालय के सामने आके जो उन्होंने निदर्शन करे, हमने उनका कड़ा जवाब दिए उत्तर देकर। भाजपा कार्यकर्ताओं ने चेतावनी दी है कि अगर सबका साहब अगर माफी मांगेंगे नहीं तो उनके चेहरे माफी मांगने का विषय ही नहीं आता, कुछ भी माफी का कोई विषय ही नहीं उसमें। और हम युवक कांग्रेस हो और सेवा दल हो, ये हम तटस्थ तैयार है उत्तर देने के लिए। ओके दादा। भाजपनं जे आंदोलन केलं ते काल आमचे प्रदेशाध्यक्ष हरदोन दादा सपकाळ यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज च्या याच्यानुसार टिपू सुलतान यांनी जे याच्यावर राज्य केलं आणि इंग्रजाविरुद्ध लढले, त्याबद्दल आज जे भाजप आंदोलन करीत आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार करीत आहे। पण मला देवेंद्र फडणवीसांना एकच प्रश्न विचारायचा की ज्यावेळेस इथं राज्यपाल कोश्यारी होते त्यावेळेस त्यांनी जे शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यावेळेस तुम्ही आपण मुख गिळून का होतात? त्यानंतर छिन्नबाद म्हणून एक खासदार आहे, त्यांनी बी शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे आणि खुद्द हे मुख्यमंत्रीच एका नाशिकच्या SP-ला छत्रपती का म्हटलेले, म्हणजे यांचं काही बी चालतं आणि दुसरं काही बोललं की यांना टोचतं। आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो या टिपू सुलतानबद्दल की आज जी मुंबईची महापौर जी केली रितू तावडे, की या तावडे ताईंनीच पहिल्यांदा एका शिवाजी मार्ग 4 या टिपू सुलतानचं नाव द्यावं। आणि जो आज अमित साटम भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे तो सुद्धा त्याच्या नगरसेवक होता त्यावेळेस त्याची सही आहे, आणि हे टिपू सुलतानबद्दल आम्हाला काय शिकवणार? म्हणून आम्ही या देवेंद्र फडणवीसचा आणि या सरकारचा आणि या भाजपचा जाहीर निषेध करतो। म्हणून आम्ही आमच्या खासदार साहेबांच्या कार्यालयावर त्यांना प्रति आव्हान देण्यासाठी आम्ही इथं उभा आहोत। कारण की भाजपसुद्धा जेव्हापासून 2014 पासून प्रति आव्हान मोर्चे काढते त्यावेळेस आम्ही सुद्धा आता गप्प बसणार नाही। त्यांनी मोर्चा काढला की त्यापेक्षा डबल आम्ही मोर्चा काढू, एवढंच बोलताना थांबतो। काय नाव आपलं? कृष्णा पडुळ, तालुका अध्यक्ष काँग्रेस।